आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम, लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त। नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला असून परवाना नसलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायांवर कठोर कारवाई केली आहे। अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। मालेगाव येथील श्रीराम एंटरप्राइजेस येथे तब्बल 17,27,000 रुपयांचे रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले। परवाना नसणे, विक्री बिल उपलब्ध नसणे आणि भेसळीचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली। तसेच मालेगावातील A1 ताज बेकरीतून सुमारे 400 किलो टोस्ट किंमत 1,60,000 रुपये जप्त करण्यात आला। परवान्याविना आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनाला स्टॉप बिझनेस नोटीस बजावण्यात आली। दरम्यान आडगाव येथील स्वागतम स्वीट्समधून संशयित दर्जाचे गाईचे तूप जप्त करण्यात आले, तर जुने नाशिकातील भारत जनरल स्टोअरमधून 1,01,726 रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित दुकान सील करण्यात आले आहे। याशिवाय उपनगर येथील सँडी बेकर्स या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवानाही निलंबित करण्यात आला आहे। नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अशा धडक कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे।